साहित्य संमेलनाच्या मंचावरून सुरू झालेल्या राजकारणावरून सर्वपक्षीय नेत्यांनी शिंदेंच्या नेत्या नीलम गोऱ्हेंना चांगलंच टार्गेट केलं। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद मिळतं असा गौप्यस्फोट करणाऱ्या नीलम गोऱ्हेंवर ठाकरेंची शिवसेना तुटून पडली। ठाकरेंच्या शिवसेनेसह आता सर्व राजकीय नेत्यांनीच नीलम गोऱ्हेंना सुनावलं। नीलम गोऱ्हे लक्षवेधी आणि उमेदवारीच्या मोबदल्यात पैसे घेतात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। तर शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील नीलम गोऱ्हेंचे कान टोचले। साहित्य संमेलनाच्या मंचावर झालेल्या राजकारणावरून सर्वांनी नीलम गोऱ्हेंवर आगपाखड करायला सुरुवात केली। तर नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांची जुनी प्रकरणं उकरून काढायला ही सुरुवात झाली। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुराव्यास आहे। ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। काही संसदीय विधान स्पष्ट सांगायचं जे याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता। प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।